धुळ्यात 56 लाखांचे बिल मंजुरीसाठी 2 लाखांची लाच। वीज कंपनीचे व्यवस्थापक उपव्यवस्थापक जाळ्यात। जिल्हा नियोजन निधी अंतर्गत करण्यात आलेल्या 56 लाखांच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी वीज कंपनीचा लेखावित्त विभागाच्या व्यवस्थापक व उपव्यवस्थापकाला 2 लाखाची लाच घेताना बुधवारी रंगेहात अटक करण्यात आली। व्यवस्थापक अमर अशोक खोंडे व व्यवस्थापक मनोज अर्जुन पगार अशी दोघांची नावे आहेत। वीज कंपनीच्या वतीने विद्युतीकरणाच्या तक्रारदार यांनी सन 2018-19 मध्ये जिल्ह्यातील कामांसाठी ठेका घेतला होता। जिल्हा नियोजन निधी अंतर्गत हा ठेका मिळाला होता। या कामाचे बिल संबंधित ठेकेदाराने मंजुरीसाठी वीज कंपनीच्या धुळे कार्यालयात सादर केले होते। या बिलाच्या मंजुरीसाठी अमर खोंडे व मनोज पगार यांनी 5 लाखाची मागणी केली। तडजोडी अंती 2.5 लाख रुपये देण्याचे ठरले। त्यापैकी 2 लाख रुपयाचा पहिला हप्ता देण्याचे ठरले। ही रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात कार्यालयातच अटक केली आहे। आजच्या बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।